एका विद्यालयाच्या शिक्षकाने शाळेतीलच एका सहकारी शिक्षकांच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे। शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षक यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल झाला आहे। शिक्षण क्षेत्रात एकीकडे गुड टच आणि बॅड टचचे धडे दिले जात आहेत, तर दुसरीकडे एका शिक्षकाकडूनच आपल्या शाळेतील शिक्षकाच्या पत्नीचा विनयभंग केल्याची घटना घडली। याविषयी संबंधित महिलेची तक्रारीवरून पोलिसांनी अपराध क्रमांक 5325 भारतीय न्याय संहिता 75-2-79 या कलमांतर्गत आरोपी शिक्षक यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। पुढे आलेल्या माहितीनुसार सदर महिला ही अनुसूचित जातीची असल्यामुळे या गुन्ह्यामध्ये पुन्हा कलम वाढ करून ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील करीत आहेत। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट। देवरी शहरामध्ये दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी एका शिक्षकाने एका आपल्या कलीग शिक्षकाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नी सोबत शाब्दिक उच्चार करून विनयभंगाचा प्रकार केलेला आहे। तर त्या अनुषंगाने देवरी पोलीस स्टेशन येथे दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर आरोपीस आपण ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्याला आपण सूचनापत्र देऊन योग्य ती कारवाई पुढची केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये नवीन BNS नुसार 75-2 व 79 हे सेक्शन्स लागलेले आहेत, परंतु पीडिता ही अनुसूचित जातीची असल्या कारणाने या गुन्ह्यामध्ये कलमवाढ ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत 31W1-2 व 32VA अशा पद्धतीने कलमवाढ देखील झालेली आहे। ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कलमवाढ झालेली असल्या कारणाने सदरील तपास हा माझ्याकडे HDPO या नात्याने आलेला आहे।